मग मी आणल्यावरती मग तिला रिटर्न करणार. ते बघितलं म्हणून बरं झालं. हा बिनकामी काम आहेत ती, त्याच्यावरती आपल्याला लक्षात. तर भातामुळे बघा छान असं पीठ आहे ना, असं फुलून येतं. आता बाहेर जाऊ नका, पाऊस पडतोय. वाघ्या, तो वाघ्या आला बाहेर. त्याला पाठीमागे जाऊ दे, बेडवरती जाऊन बसू देत. वाघ्या आता घरात जावा, घरात जावा. आता टॉमी आला ना, मग ते टॉमीच्या मागे लागतील ना दोघं जण. जावा घरात जावा. आज सकाळी एकदा बघा भिजून आलेले आहेत, त्यांना पुसून काढलं. आपल्याला एका ताईंनी विचारलं होतं की शेरूच्या अंगावरती काय झालंय. हे बघा, हे जाड जाड तुम्हाला दिसतं ना फोड्यासारखं, त्याला की नाही मातीची ॲलर्जी होते. हे बघा, हे असं तुम्हाला दिसतं ना, त्याला माती वगैरे असं जास्त लागली ना अंगाला की लगेच त्याला ॲलर्जी होते. आणि भरपूर आम्ही औषध पाणी केलं होतं जेव्हा त्याला पहिल्यांदा झालं ना त्यावेळेस. पण औषध खाल्लं का तेवढ्यापुरतं बरं व्हायचं आणि मग परत चला चला खाली उतरा. एवढं सगळं बाकी आहे घरातलं काम करायचं. पण हे काय बरं, आम्ही जेव्हा मुंबईला गेलेलो ना 4 महिने बघा गेलेलो ना, त्यावेळेस त्या फोड्या वगैरे आहेत ना ह्या आपोआप सगळं गायब झालं होतं. आणि इथे आल्यानंतर, गावी आल्यानंतर परत ते त्याला आलं होतं अंगावरती. तर डॉक्टरांना आम्ही परत दाखवलं होतं आणि त्यांना सांगितलं. त्यावेळेस डॉक्टर काय म्हणाले की त्याला मातीची ॲलर्जी आहे, मला माती त्याला सहन होत नाही, त्याच्यामुळे त्याला असं होतं आहे. वाघ्याला आपला काय नाही होत. चला चला कचरा काढूया. झालं सगळं ओलं करून परत. आज कुणालचे बाबा सकाळी सकाळी बघा काय करतात, गाडी साफ करायला घेतले. कारण गाडी अशी पूर्ण घाण झाली ना, ते बघा त्यांचं चाललं आहे काम. आणि झालं की बाकी अजून ह्या साईडचे बाकी आहे अजून. आतमध्ये पण भरपूर घाण झाले ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. मस्त असा पाऊस सकाळी सकाळी पडून गेलेला आहे. आम्हाला असं वाटलं आज काय पाऊस घराबाहेर पडून देणार नाही आहे, 2-3 दिवस भरपूर पाऊस पडणार आहे असा मेसेज आहे ना आलेला आहे फोनमध्ये आम्हाला काल रात्री. आणि त्याच पद्धतीने पाऊस रात्रभर चालू आहे. फुलं काढायची अजून बाकी आहेत. आत्ताचा हा पाऊस की थोडासा कमी झालेला आहे. मी आता मागच्या पडवीमध्ये होती, जरा एक 3-4 चादरी धुवून घेतल्या. पाऊस पडत होता ना, पाणी भरपूर होतं, त्याच्यामुळे म्हटलं पटापट धुवून घेतल्या, सुकवल्या त्या. तिकडे आता केर कचरा काढून झाला. आता इथे म्हटलं जरा झाडून बिडून घेते. आणि त्याच्यानंतर मग आपलं घरातलं इडलीचं पीठ बघा काल तुम्हाला दाखवलं, ते अजून मी उघडून पण नाही बघितले कसं झालं काय माहीत नाही. तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने, मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते. पण इडली बनवायची, पण नारळच नाही आहे घरामध्ये, त्याच्यामुळे आता मला विचार पडला आहे की मी कसं सगळं करू मॅनेज. बघू काहीतरी करावं लागेल. आणि अजून पण काय बरं धान्य आणलेलं आहे ना कुणाच्यावरी काल, ते पण सगळं व्यवस्थित मला सगळं भरून ठेवायचं आहे. गोण्या त्या जड आहेत, हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत. आता ही लोक उचलून देतील बाहेरच्या पडवीमध्ये, त्यावेळेस म्हटलं व्यवस्थित सगळं धान्य भरून ठेवीन. मग गहू आणि तांदूळ. चला पहिल्या अगोदराने झाडलोट करून घेते, त्याच्यानंतर फुलं काढून देते बागेतली. आला पाऊस बघा परत. आणला नारळ. टाटा बाय बाय. तुम्ही कुठे ड्युटीला? ड्युटीला चलो ड्युटी. शेरू चल चल मागे, त्याच्या मागे नको चल. त्याला बांधलं वाटतं बारक्याला बांधलंय. चला पोरं शाळेत गेली, काका गेले कामाला. आणि दूध घेऊन आलेले काका आणि नारळ. आज माझ्याकडे नारळ नाही म्हणून समीक्षाकडनं मागवलंय. मग मी आणल्यावरती मग तिला रिटर्न करणार. देवाणघेवाण चालते ना शेजाऱ्यांची, असं आहे ते. समीक्षाला फोन केला, ते किचनमध्ये भरपूर सगळा पसारा झाला आहे हो. आणि कधी किचन साफ करते असं झालेलं आहे. ह्या पावसामुळे ना साफसफाई पण करायला होत नाही, म्हणजे भांडी वगैरे घासली का बघा सुकत नाही, त्याच्यामुळे मी थांबलेली आहे. पाऊस थोडासा कमी झाला ना का ते करणार आहे. अगोदर किचन मी साफ करून घेणार आहे. बघू माझ्या डोक्यात आहे ना 2 दिवस झाले हे विचार नाही माझ्या डोक्यामध्ये चालू आहेत. आणि मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये मी ते काम करून घेईन. कारण ज्यावेळेस पण असे विचार माझ्या डोक्यात फिरत राहतात ना, म्हणजे कोणता पण विचार असू दे की हे आपल्याला करायचं आहे, मग ते जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. आता कालपासून माझ्या डोक्यामध्ये ते किचनचंच शिरलेलं आहे. किचन आणि हॉल क्लिनिंग करायचं आहे. तरी हॉलमधलं थोडं थोडं माझं चालू असतं. किचन अगदी आता डोक्यात बसलेलं आहे. ते आता थोडंसं तिकडे क्लिनिंग करून घेतलं.
पुढची वगैरे लादी वगैरे ना सगळं हे करून घेतलं व्यवस्थित. पण मला असं वाटतं की भांडी वगैरे आता घासावे, डबे वगैरे आहेत ना आपण जे धान्य भरून ठेवतो ना, ते घासून बिसून सगळं स्वच्छ करावे लागणार. पण हा पाऊस आहे ना त्याच्यामुळे जरा थांबले. करूया आपण 1-2 दिवसात करायचं मला विचार चाललाय. परत किचनची जी टाईल्स वगैरे ना ती. तर आता बघा ह्या गोण्या बघा कुणालनी मला ना बाहेर आणून दिलेल्या आहेत. त्याचं सगळं व्यवस्थित सगळं भरून ठेवायचं आहे धान्य. गहू आणि तांदूळ आहेत ते एक काम मोठं झालं. काय होतं की आपण असंच पण ठेवू शकत नाही. असंच म्हणजे काल हॉलमध्येच ठेवलं होतं. म्हणजे का बाहेर ठेवलं तर उंदीर वगैरे आता पावसामध्ये ना भरपूर त्रास देतात. त्याच्यामुळे सगळी मग अडचण असं. आणि आता हे बघा हे बॉक्स बघा आणून ठेवलेले आहेत. तुम्हाला मागे बघा दाखवले, हे तुम्हाला बॉक्स दिसतात ते द्यायचे, ते लोकांचे आहेत, ते आमचे नाही आहेत. मग ते त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना ग्रामपंचायतीमध्ये, त्यावेळेस ते आणले होते. पण ते म्हणाले की तुम्ही जातात आहात तर घेऊन जावा एक्स्ट्रा. मग आम्ही घेऊन जाऊया. तर ते अजून काय घ्यायला आले नाही आहेत. त्यांना पण आता फोन करावा लागेल, कारण उंदीरांना भरपूर आता त्रास द्यायला की नाही सुरुवात झालेली आहे. कुणाच्या वेळेला सांगते पहिला त्यांना फोन करा आणि तुमचं म्हटलं सामान काय ते घेऊन जावा, नाही तेवढी जागा मोकळी होऊन जाईल. ते करायचं आहे. आता नारळ बघा समीक्षाकडनं मागवलं आहे. मग तिला फोन लावलेला. म्हणजे अशी एखादी बघा वस्तू संपली ना घरातली का एकमेकांकडं देवाणघेवाण चालू असते. इतकंच होतं की आमचं सगळं फोनवरती असतं, कारण लांब आहे थोडंसं, त्याच्यामुळे जाऊ शकत नाही. तर फोनवरती सांगायचं. आणि जर का मुलं वगैरे सकाळचे बघा शाळेत वगैरे येणार असेल, कोण येणार असेल ना, मग ते घेताना घेऊन येतात किंवा कुणाला वगैरे जातो, असं सगळं चालतं. आता मार्केटमध्ये गेली का मी घेऊन येईन आणि मग पुन्हा तिचं रिटर्न देऊन टाकायचं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. चालते देवाणघेवाण असं सगळं आहे. बघा परत आहे ना पाऊस चालू झालेला आहे. आता हे धान्य भरून घेते आणि पुढची पडवी आहे ना आपली, जिथे लाकडं ठेवले तिकडे खूप अशी घाण झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते पाहिजे तर. ते सगळं मला आता साफ करून घ्यायचं आहे. हे बघा या चादरी आता सकाळी धुवून काढल्या 4. म्हणजे अशी छोटी मोठी कामं ना घरातली चालूच आहेत. ते बघा पडवी इतकी घाण झाली ना, म्हणून मी म्हटलं कुणाल जेव्हा म्हटलं यात पाऊस पडतोय, पाणी पण आहे आपल्याकडे भरपूर, नाहीतर पाण्याकडे थोडंसं बघावं लागतं ना. म्हटलं जरा साफ करून देते. फक्त ते लाकडं आहेत ना ते जरा उचलून ठेवा, कारण माच आहे ना लाकडाला थोडीशी भीती वाटते. तर हे बघा हे लाकडं आणि जमीन बघा तुम्ही. हां हे सगळं पाणी पळून सगळं नाही हिरवळ जमा झालेली आहे. पण आता पाऊस पडतो साफ काय करू शकत नाही. म्हणजे ब्लिचिंग पावडरनी मागे साफ केलं होतं. पण आता म्हटलं हे लाकडं उचलून इथं फक्त जरा धुवून वगैरे काढते पटकन. पावसाचं पाणी पण पडतंय तर आपल्याला पाणीसुद्धा भरपूर मिळेल. हे बघा हे आता साफ करायला घेतलं होतं. डोंगले बघा, डोंगल्याने इतकी अंडी घातली त्या माचावरती. ते आता कुणाला जेव्हा तेव्हा स्प्रे करतात. हे असं असतं. आता मागे साफ केलं हे काहीतरी मला वाटतं काही 15-20 दिवसापूर्वी साफ केलेलं. आणि किती बघा किती प्रमाणात डोंगलेत. अंडी तर बापरे भरपूर घातलेली. त्याच्यामुळे ना हे असं मी 8-8, 15-15 दिवसांनी साफच करतो. लक्ष ठेवावं लागतं. ते बघितलं म्हणून बरं झालं. हां म्हटलं साफसफाईच्या निमित्ताने ते आता उघडलं ना आपण प्लास्टिक, म्हणून बरं झालं. नाहीतर आपल्याला माहिती पण नसतं पडलं. तर शेरू उतर, कंटाळा खायचा तो झोपेत आहे ना. हे बघा हे शेरूचं ना आपल्या रोजचं नाटक आहे. त्याला ना कधी कधी कंटाळा येतो. म्हणजे झोपेमध्ये असे ना गाड का खायला पण मागत नाही. ते बघा वाघ्या उतरले खाली. वाघ्याचं खाऊन पण झालं. चल ये शेरू, चल ये. काल पण तसेच करत होते. त्याला आता काय रोज रोज द्यायचं वेगळं वेगळं. चल दही पण जास्त दिलं का परत मग सर्दी होते की नाही. रोज रोज दही नाही खायचं बाबा. काहीतरी डाळ भात आणि चिकनचं सूप. चल तो झोपेत आहे. गाढ झोपेत असला ना का तो उठायला कंटाळा करतो शेरू आपला. अजिबात हलणार नाही. मग किती पण भूक लागू दे, काही असू दे. रात्रीच्या वेळेस पण त्याचं असं असतं. चला चल लवकर चल ये मी भरवते ये चल. ते वाघ्याने खाल्लं ते बघ, वाघ्याने फिनिश केलं सगळं. त्यानं डाळ भात आणि चिकनचं सूप, चिकन असं मिक्स करून दिलंय. चल ये. पाणी तेच घे, हे नको घेऊ. कुठलं पाणी? पावसाचं पाणी. एवढं सगळं हिरवळ झाले ना, शेवाळे भरपूर जमा झाले. मागे तू साफ केलेलं ना आता हल्लीच. आता मध्ये मी गेलो तेव्हा ते पावसाचं पाणी पडतं ना त्याच्यामुळे सगळं हिरवळ झालेली आहे. आता मी पडता वाचली, माझा पाय घसरला होता. आता पावसाची झड पाडते ना तिकडे, सगळं जमा होते. किती डोंगरे बापरे. आता जरा ना ब्लिचिंग पावडर टाकून ठेवते. कोपऱ्यात वरच्या साईडला पाणी होत, वरच्या साईडला तिकडे. हा तिथे बस, तिथे वरती घाण आहे. हा तो येऊ दे बाहेर.
तोच येतो आणि परत तिथे कचरा होतो सगळा. येऊ देतो तिकडनं सगळा. हां, ब्लिचिंग पावडर ब्लीच ब्लीच. ती जरा टाकून ठेवते. शेवाळ झालेच ना सगळे, तर संध्याकाळपर्यंत असंच ठेवूया. आता नाही धुवायचं काय. तेच म्हटलं, फिरवून ठेव फक्त, सगळीकडे पसरवून ठेवते. पावसामध्ये ना ही असली कामं आहेत ना, त्याच्यामध्ये सगळा टाइम जातो आपला. आपण असं बोलतो, पण हे जे आहेत ना काम, एक्स्ट्राची कामं आहेत ती सगळं. फुकट वाढली ती, पावसाने वाढते. फुकटची बिनकामी कामं आहेत ती, त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला लागतं. नाही लक्ष दिलं तर असे सगळे गडबड होऊन जाते. हे लाकडांचं पण माच आहे ना, तर पण असंच आहे. तिकडे वर, तिकडे त्या साईडला वर मागे टाक, तिकडे लाकडाच्या मागे त्या साईडला तिथे पण टाकून ठेव. कुणाला होती जरा लक्ष ठेवायला सांगा. हां हां, कुणाला माहिती ना कधी पाय धडपडला तर त्याची कुणाचीच भीती वाटते आम्हाला. आपल्याला काय झालं तर काय नाही, तो बिंदाच येतो चप्पल घालून. जरा झाडू सुरू होतं. तर हे बघा, आता संध्याकाळची धुरी केली ना, सगळं घरामध्ये धूर धूर झालेलं आहे. पावसाचा आवाज घ्या. कुणाला जेव्हा पाणी आणतं, हां हां, पाऊस आहे ना खूप जोरात पडतो, आवाज घ्या. म्हणून मला तुमच्याशी पण जोरात बोलावं लागतंय. तर आता रात्रीच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मी आता पीठ दाखवते, इडलीचं पीठ तसं छान असं फुलून आलेलं आहे. आणि मागच्या वेळेस ना जेव्हा मी इडली वगैरे केली होती ना, सांबारसाठी मला भरपूर अशा कमेंट्स आलेल्या की ताई सांबार दाखव. तर झटपट तुमच्याशी मी आज सांबार ही रेसिपीने शेअर करते. चटणी वगैरे पण बनवणार आहे, पण चटणी मी बऱ्याच वेळेला शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे चटणी काय दाखवत नाही. तर शॉर्टकटमध्ये पटापट तुम्हाला मी दाखवते सांबार रेसिपी. तर ही बघा, ही आता तुरीची डाळ घेतले. तुरीची डाळ, त्यात थोडीशी मुगाची डाळ पण मिक्स आहे. आता माझ्या घरामध्ये ज्या भाज्या आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत. इथे वांगं घेतले, टोमॅटो, कांदा आणि हे बघा ह्या शेंगा. तर हे सगळं मला आता कुकरमध्ये की नाही लावून घ्यायचं आहे. तर सांबार बनवताना डायरेक्ट मी कुकरमध्ये की नाही फोडणी घालून तयार करून घेते सांबार. पण आज वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी भात पण लावायचा होता, त्याच्यामुळे कुकरमध्ये अशी डाळ बघा मी भिजवलेली आहे. मी धुवून घेतलेली आहे, त्यात सर्व भाज्या घातल्यात आणि आता उकडून घेणार. आता घरामध्ये ज्या भाज्या होत्या ना माझ्याकडे, त्या भाज्यांचा मी इथे वापर केलेला आहे. म्हणजे दुधी आणि लाल भोपळा बघा असतो, तो पण लागतो सांबारमध्ये. तर हा बघा कुकर आहे ना आपला आता थंड झालेला आहे. त्यातली डाळ आहे ना ती मी आता काढून घेते. त्याच्या आधी मी तुम्हाला आता पीठ दाखवते, इडलीचं पीठ, जे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आता ते कसं फुलून आलं आहे ते बघा तुम्ही. हे बघा, कालचा व्हिडिओ तुम्ही जर का बघितलात तर तुम्हाला माहिती पडले की कसं पीठ मी ते दळलेलं आहे आणि त्यात काय टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी तांदूळ आणि डाळ दळताना भात टाकला आहे, भात. तर भातामुळे बघा छान असं पीठ आहे ना, असं फुलून येतं. किती मस्त पीठ बघा आलं आहे, मस्त असं आंबून आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून चांगलं असं मिक्स करून घेते आणि इडली तयार करून घेते. किती मस्त झालं आहे. तर अशा पद्धतीने थंड वातावरण जरी असेल ना तरी पण पीठ बघा छान असं फुलून येतं. म्हणजे पोहे पण टाकतात, काही जण कुरमुरे पण टाकतात, पण भात आपण टाकतो ना त्याच्याने छान असं पीठ की नाही आंबून येतं. चला आता पहिला मी इडल्या बनवून घेते. चटणी माझी बनवून झालेली आहे, ही बघा इथे नारळाची चटणी, हे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग सांबार बनवूया. तोपर्यंत कुकर आपला अजून गार होईल. सांबार म्हटलं की आमच्याकडे की नाही थोडंसं म्हणजे हलकंसं गोड आवडतं, त्याच्यामुळे इथे मी गुळाचा वापर पण करणार आहे आणि थोडंसं तिखट आणि आंबट, म्हणजे आंबट पण टाकतात त्याच्यामध्ये, पण मी कसं थोडंसं कमी टाकते. इथे आता आज माझ्याकडे चिंच नव्हती, त्याच्यामुळे कोकमाचा वापर मी इथे करणार आहे. म्हणजे जुगाड, म्हणजे ज्या काही वस्तू कमी आहेत ना त्या साईडला करून ज्या घरामध्ये वस्तू आहेत अवेलेबल त्या वस्तूपासून आता हे सांबार की नाही मी तयार करते. आणि दरवेळेस माझं असं असतं, कारण आपण बघा गावी राहतो, सगळ्या वस्तू सहज उपलब्ध होत नाहीत, त्याच्यामुळे ज्या वस्तू असतील त्याप्रमाणे सगळं मी माझं
स्वयंपाक आहे ना तो करते. तर तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता आणि हिंग घातलेला आहे. त्यात थोडंसं तिखट मसाला अगोदर घातला आणि त्याच्यानंतर सांबार मसाला घातलेला आहे आणि चांगल्याची फोडणी करून दिली. आणि त्याच्यानंतर मग वरून सर्व मसाले घातलेले आहेत. पुन्हा तिखट मसाला, सांबार मसाला थोडासा आणि गूळ चवीप्रमाणे, मीठ घातलेलं आहे आणि कोकम. म्हणजे चिंच नव्हती ना म्हणून इथे मी कोकमाचा वापर केला आहे. चिंच असेल तर अजून सांबार की नाही आपलं एकदम टेस्टी बनतं. आता गुळाचं प्रमाण पण आपल्यावरती आहे. आपल्याला किती गोड हवे, किती म्हणजे कमी गोड हवे त्याप्रमाणे गुळाचा इथे वापर केलेला आहे. त्याच्यानंतर मग हे जे सांबार आहे ना चांगलंसं फेटून घेतलं, रवीने घुसळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यात कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे. आणि प्रमाण बघा थोडंसं जरा पातळ ठेवलेलं आणि उकडून घेतले. साईडला ठेवू चमचा. आमच्याकडे लाईट गेलेली आहे. लाईट गेली आमच्याकडे. आता कधी लाईट येईल काय माहीत नाही. जेवायला वाढलं सगळ्यांना. आता अंधारातच जेवतो. अंधार म्हणजे आहे उजेड बघा. ह्या बॅटऱ्या आहेत ना त्याच्यामुळे छान असा उजेड पडतो. चला आता घेऊया जेवायला. बॅटरीचा उजेड छान येतो ना. कसं झालंय? चांगलं झालंय का? एक नंबर झालंय. सगळं मस्त झालंय. सगळं खूप छान झालं. तर इथे कुणाला बघा तो वाघ्या आणि शेरूना यांचं जेवण जरा मिक्स करतोय. त्याचं पण वाढून ठेवलंय. ते बघा वाघ्या शेरू तिथं मागे खुर्चीच्या मागे आहेत. इडली, चटणी आणि सांबार. का? एक नंबर झालाय बघ. आमच्या कुणाला इडली आवडत नाही, त्याला डोसा आवडतो. हे असं इडली डोसा प्रकार आवडत नाही ना तुला? खायचं बाबा कधीतरी. सांबार छान असतं. हा, हेल्दी असतं. चटणी खूप छान आहे. हां, तुला चटणी आवडते ना? खा. खूप असा पाऊस पडला की तरच लाईट आता की नाही जाते आमच्याकडे, पण येते पटकन. मला वाटतं एक 15 ते 20 मिनिटामध्ये येईल लाईट. तर चला मग ताईनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण हाईप पण करा ना. हाईपच ना बोललेली काल मी. लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. व्हिडिओ आवडला असेल तर. अरे लाईट आली बघा. आली लाईट आली. बरं चला बघा लाईट बघा. हां.